नमस्कार विद्यार्थी मित्रों, मी प्राध्यापक भाऊसाहेब पुरी कर्मवीर स्पर्धा परीक्षा केंद्राच्या ऑनलाईन तथा डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत मराठवाडा मुक्ती संग्राम लढा किंवा मराठवाडा मुक्ती संग्राम, त्यालाच आपण हैदराबाद मुक्ती लढा असं सुद्धा या नावाने ओळखतो। इतिहासातला एक महत्त्वपूर्ण पाठ ज्याच्यावर आयोगाने वारंवार आपल्याला परीक्षेत प्रश्न विचारलेले आहेत, त्या टॉपिकवर आज आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे, आपल्याला चर्चा करायची आहे। विद्यार्थी मित्रो, मराठवाडा मुक्ती संग्राम जर बघितला तर 17 सप्टेंबर 1948 ला आपल्याला असलेला पाहायला भेटतो। परंतु मराठवाडा मुक्त करण्यासाठी आपल्याला काय काय प्रयत्न करावे लागले, कुठल्या कुठल्या चळवळी कराव्या लागल्या, कोण कोण नेत्यांनी त्या ठिकाणी सहभाग नोंदवला, कोणत्या कोणत्या परिषदांनी त्या ठिकाणी कार्य केलं, ह्या संदर्भातला सविस्तर असा आढावा या लेक्चरमध्ये आपल्याला घ्यायचा आहे। मित्रो, आपण पाहतो ब्रिटिश सरकारने या ठिकाणी घोषणा केली। बघा, ॲटलीची घोषणा या ठिकाणी इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे। ॲटलीनं 20 फेब्रुवारी 1947 ला घोषणा केली की जून 1948 पूर्वी इंग्रज भारत सोडून निघून जातील, म्हणजेच आम्ही भारताला स्वातंत्र्य देऊ जून 1948 च्या पूर्वी। त्याला अनुसरूनच पुढे आपण पाहतो, त्याला अनुसरून जर बघायचं म्हणलं तर पुढे इंग्रजांनी माउंटबॅटन योजना या ठिकाणी जाहीर केली। माउंटबॅटन तत्कालीन हा व्हाईसरॉय होता। या माउंटबॅटननं 3 जुलै 1947 रोजी आपल्या भारतात घोषणा केली, त्याला 3 जूनची योजना म्हणतात किंवा माउंटबॅटन योजना म्हणतात। आणि या माउंटबॅटन योजनेनुसार जी भारताची प्रतीक्षा होती स्वातंत्र्याची, ती आता संपणार होती। या माउंटबॅटननं आपल्या योजनेमध्ये स्पष्टपणे सांगितलं की भारताला आम्ही 15 ऑगस्ट 1947 ला काय करणार आहोत, स्वातंत्र्यता जाहीर करणार आहोत। म्हणजे 15 ऑगस्ट 1947 नंतर इंग्रज भारतामध्ये सत्ता उपभोगणार नाहीयेत, पूर्णपणे ती सर्व सत्ता हँडओव्हर आम्ही कुणाकडे करू, भारतीय लोकांकडे करू, असं या ठिकाणी नमूद केलेलं आपल्याला पाहायला भेटतं। आणि दुसरा एक आणखीन महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, तर या माउंटबॅटन योजनेमध्ये काय सांगितलं की भारताची फाळणी करणं अनिवार्य आहे, गरजेचं आहे। कारण त्याला कारणीभूत असणारे घटक आपल्याला इतिहासामध्ये माहित आहे, बॅरिस्टर जिना असतील किंवा मुस्लिम लीग असेल, बरोबर आहे। त्यांनी स्वतंत्र पाकिस्तान मिळावा याच्यासाठी प्रत्यक्ष कृती दिन केला होता। जातीय दंगली घडून आणण्याचं काम बंगालमध्ये सुरू केलेलं आपल्याला पाहायला भेटतं। हजारो लोकांच्या, निष्पाप लोकांच्या कत्ली ह्या झालेल्या आपल्याला पाहायला भेटतात। म्हणूनच या ठिकाणी आपण पाहतोय माउंटबॅटननं आपल्या योजनेमध्ये स्पष्ट सांगितलं की भारताची फाळणी करणं अनिवार्य आहे। भारत आणि पाकिस्तान अशी 2 राष्ट्र निर्माण केले जातील असं या योजनेमध्ये सांगितलेलं आपल्याला पाहायला भेटतं। पुढे पहा विद्यार्थी मित्रांनो, भारत आणि पाकिस्तान ही 2 राष्ट्र वेगळे झाल्यानंतर या 2 राष्ट्रांमध्ये सीमा निश्चित करण्यासाठी एक आयोग नेमला जाईल। आणि तो आयोग नेमला सुद्धा, तो आयोग होता सर सायरिल रॅडक्लिफ याच्या अध्यक्षतेखाली नेमलेला। आणि म्हणूनच आपण पाहतो भारत पाकिस्तान दरम्यानची सीमारेषा कोणती आहे, रॅडक्लिफ सीमारेषा असलेली आपल्याला पाहायला भेटते। मित्रांनो, हरकत नाहीये। बघा, भारत पाकिस्तान दरम्यान सीमारेषा आखण्यासाठी एक कमिशन नेमलं, त्याचं नाव होतं सर सायरिल रॅडक्लिफ। इव्हन एवढंच नाही, सगळ्यात महत्त्वपूर्ण मुद्दा हा होता की भारताला स्वातंत्र्यता या ठिकाणी जाहीर झाली, पण खरा मुद्दा होता तो म्हणजे भारतामध्ये असणाऱ्या संस्थानिकांचा। भारताला स्वातंत्र्य ज्यावेळेस मिळू लागलं त्यावेळेस भारतामध्ये 562 संस्थानं होती, 562 संस्थान। आता ह्या संस्थानाचा मुद्दा आयरनीचा होता, तरी पण माउंटबॅटन योजनेमध्ये या ठिकाणी जाहीर केलं की संस्थानिकांनी एकतर भारत नाहीतर पाकिस्तानमध्ये विलीन व्हावं, अन्यथा ते स्वतंत्र सुद्धा राहू शकतात, अशा प्रकारचा उच्चार माउंटबॅटन योजनेमध्ये केला गेलेला आपल्याला पाहायला भेटतो। आणि हाच मुद्दा पुढे आपण पाहतोय भारतासाठी एक प्रश्न बनलेला आपल्याला पाहायला भेटतो आणि एक महत्त्वपूर्ण मुद्दा बनलेला आपल्याला दिसून येतो। पहा तो कसा, आपण पाहतोय भारताला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947 ला। त्यावेळेस सगळ्यात महत्त्वपूर्ण मुद्दा होता तो म्हणजे संस्थान विलिनीकरणाचा। आता संस्थान विलिनीकरण करण्यासाठी तत्कालीन आपण पाहतोय हंगामी सरकार असेल, त्या हंगामी सरकारनं काय केलं तर त्या हंगामी सरकारमध्ये असणारे आपले सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली एक गृह राज्य विभाग स्थापन केला, जो की माउंटबॅटनच्या सल्ल्यानुसारच केलेला आपल्याला पाहायला भेटतो। कारण याचा उपयोग कशासाठी केला जाणार होता तर भारतामध्ये असणारे जी काही संस्थानं आहेत
ती संस्थानं भारतामध्ये विलीन करण्यासाठी, भारत एक अखंड राष्ट्र निर्माण करण्यासाठी. आणि इव्हन एवढंच नाही, एक राज्य विभाग स्थापन केला सरदार वल्लभभाई पटेलांच्या नेतृत्वाखाली. आणि सरदार वल्लभभाई पटेलांना एक मुत्सद्दी, महत्वाकांक्षी, हुशार असा सचिव हा सुद्धा दिलेला आपल्याला पाहायला भेटतो. त्या व्यक्तीचं नाव आहे व्ही.पी. मेनन. सरदार वल्लभभाई पटेल आणि व्ही.पी. मेनन या दोघांच्या चातुर्यानं, दोघांच्या मुत्सद्दीगिरीच्या बळावर भारतामध्ये असणारी बघा जी काही संस्थानं होती ती जवळजवळ सर्वच संस्थानं भारतामध्ये विलीन झाली, शिवाय 3 संस्थानाच्या. 3 संस्थान कोणती तर एक आपण पाहतोय जुनागड, दुसरं जम्मू काश्मीर आणि तिसरं संस्थान होतं ते म्हणजे कोणतं तर हैदराबाद. ह्या 3 संस्थानिकांनी मात्र आपण पाहतोय भारतामध्ये विलिनीकरणास साफ नकार दिला. आम्ही स्वतंत्र राहणार आहोत, जैसे थे वैसे राहणार आहोत, जैसे थे वैसे राहणार आहोत, अशा प्रकारची या ठिकाणी घोषणा केलेली आपल्याला पाहायला भेटते. आणि मग पुढे आपण पाहतो सरदार वल्लभभाई पटेलांच्याच मार्गदर्शनाखाली ही तिन्ही संस्थानं कशा पद्धतीने विलीन झाली हे आपल्याला चांगलं माहिती आहे विद्यार्थी मित्र. बघा आपण पाहतो हा 15 ऑगस्ट 1947ला ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस हा नकाशा असलेला आपल्याला पाहायला भेटतो. बघा 3 संस्थानामधलं पहिलं संस्थान आपण पाहतोय ते म्हणजे कुठलं तर आपण पाहतो बघा हे जुनागड संस्थान गुजरातमध्ये काठियावाडा इथं असलेलं आपल्याला पाहायला भेटतं. आणि या जुनागड संस्थानाचा नवाब होता महाबत खान. ज्या वेळेस सरदार वल्लभभाई पटेलांकडून विचारणा करण्यात आली की बाबा आपलं संस्थान भारतामध्ये आपण विलीन करणार का, त्यावेळेस मात्र आपण पाहतोय महाबत खानाने या ठिकाणी स्पष्टपणे इन्कार कळवला. सरदार वल्लभभाई पटेलांनी सांगितलं आम्ही आमचं संस्थान स्वतंत्र राखू. पण 14 ऑगस्टच्या मध्यरात्री अचानकच जाहीर करून टाकलं महाबत खाननं की जुनागड संस्थान हे पाकिस्तानमध्ये विलीन केलं जाईल. त्यावेळेस मात्र आपण पाहतोय जुनागड संस्थानामध्ये मोठ्या प्रमाणावर अफरातफरी माजली, असंतोष हिंदू जनतेकडून व्यक्त होऊ लागला. कारण 90% अधिक जनता आपण पाहतोय जुनागड संस्थानामध्ये कोण होती तर हिंदू होती. तिथल्या जनतेचा विचार लक्षात न घेता महाबत खाननं हा निर्णय घेतलेला आपल्याला पाहायला भेटतो. त्यामुळं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर असंतोष व्यक्त झालेला आपल्याला दिसून येतो. शेवटी जुनागड संस्थानामध्ये असंतोष निर्माण झाल्यानंतर मात्र आपण पाहतोय महाबत खान रातोरात पाकिस्तानला पळून गेला तिजोरी घेऊन आणि संस्थानाची पूर्णपणे जबाबदारी दिली शहानवाज भुट्टो, जुल्फिकार अली भुट्टोंचे पप्पा यांच्याकडे. शेवटी भारत सरकारनं शहानवाज भुट्टोंना बोलून मध्यस्थी करून चर्चा घडवून आपण पाहतोय हे संस्थान जुनागड संस्थान जनतेच्या सर्व मताच्या आधारावर फेब्रुवारी 1948 मध्ये भारतामध्ये विलीन केलेलं आपल्याला पाहायला भेटतं मित्रांनो. एक संस्थान विलीन झालं. आता दुसरं संस्थान होतं ते म्हणजे कुठलं जे की भारतामध्ये विलीन होण्यासाठी स्पष्ट इन्कार कळवलेलं होतं ते म्हणजे जम्मू काश्मीर. आता जम्मू काश्मीरचा राजा हरी सिंग यानं कधीपर्यंत संस्थान विलीन केलं नाही जोपर्यंत पाकिस्तानी लष्कर टोळीवाल्यांच्या वेशामध्ये जम्मू काश्मीरच्या श्रीनगरपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत राजा हरी सिंगांनी मात्र या ठिकाणी आपण पाहतोय भारतात आपलं संस्थान विलीन केलं नाही. शेवटी भारतीय सरकारकडे राजा हरी सिंगांनी मदतीची याचना केली. त्यावेळेस मात्र सरदार वल्लभभाई पटेल व्ही.पी. मेनन यांनी स्पष्टपणे सांगितलं आम्ही तुमची मदत करू शकत नाही. जोपर्यंत तुम्ही भारताच्या सामीलनाम्यावर स्वाक्षरी करणार नाहीत तोपर्यंत आम्ही तुम्हाला मदत करू शकणार नाही, कारण हा आंतरराष्ट्रीय कराराचा काय होईल भंग होईल. त्यामुळे आपण पाहतो राजा हरी सिंगानं 26 ऑक्टोबर 1947 रोजी 26 ऑक्टोबर 1947 रोजी आपण पाहतोय भारताच्या सामीलनाम्यावर स्वाक्षरी केली आणि जम्मू काश्मीर संस्थान हे भारतामध्ये विलीन केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. पुढे या जम्मू काश्मीर संस्थानाचा मुद्दा युनोमध्ये गेला, तो आज तागायत आपल्याकडे पेंडिंगमध्ये असलेला आपल्याला पाहायला भेटतो मित्रांनो, हरकत नाही. पण दुसरं संस्थान देखील या ठिकाणी भारतामध्ये विलीन झालेलं आपल्याला पाहायला भेटतं. आता तिसरं महत्त्वपूर्ण संस्थान जे भारताच्या मधोमध स्थित असलेलं आपल्याला पाहायला भेटतं ते म्हणजे हैदराबाद. हे हैदराबाद संस्थान जर बघितलं त्यावेळेसचा हैदराबादचा निजाम होता मीर उस्मान अली, शेवटचा निजाम. बघा हे हैदराबाद संस्थान भारतामध्ये सामील होण्यासाठी तयार नव्हतं, तरी पण भारतीय सरकारनं जोर जबरदस्ती या निजामावर चालवलेली आपल्याला पाहायला भेटत नाही. पण ज्या वेळेस 15 ऑगस्ट 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळालं त्याच्यानंतर मात्र आपण पाहतोय निजामानं आपली स्वतंत्रता जाहीर करून या ठिकाणी काय केलं, भारत विरोधी कारवाया करायला सुरुवात केल्या. भारताचं चलन
हैदराबाद संस्थानातून बेकायदेशीर ठरवलेलं आपल्याला पाहायला भेटतं. पाकिस्तानची मदत घ्यायचा प्रयत्न सुरू झाला. इराण इराकवरून मोठ्या प्रमाणावर पैशाची मदत आपण पाहतोय. शस्त्रास्त्राची मदत हा हैदराबादचा निजाम घेऊ लागलेला आपल्याला पाहायला भेटतं आणि आपलं स्वतंत्र राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करू लागला. पण या हैदराबाद संस्थेमधील जनतेचा जर विचार केला तर हैदराबाद संस्थानामधील जनता ही जर बघितली तर आपण पाहतोय 89% जनता हिंदू आणि 11% जनता मुस्लिम होती. आणि 89% जनतेचं म्हणणं हे होतं की हैदराबाद संस्थान हे भारतामध्ये काय व्हावं, विलीन व्हावं. की अशा प्रकारची या ठिकाणी तिथल्या जनतेची एक भूमिका असलेली आपल्याला पाहायला भेटते. पण निजामानं मात्र या ठिकाणी आपण पाहतोय स्वतःचं वर्चस्व हैदराबाद संस्थानावर राखून पूर्णपणे भारत सरकारला विरोध करण्याचं काम केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. आणि मग त्या विरोधालाच या ठिकाणी आपण पाहतोय सरदार वल्लभभाई पटेल आणि अतिशय शिताफीनं मुत्सद्दीगिरीच्या बळावर तोड दिलेलं आपल्याला पाहायला भेटतं आणि हैदराबाद संस्थान भारतामध्ये विलीन केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. विद्यार्थी मित्रांनो, आता हैदराबाद संस्थान, या हैदराबाद संस्थानाचा इतिहास जर बघायचं म्हणलं किंवा याची पार्श्वभूमी जर बघायची म्हणली विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला हैदराबाद राज्याची स्थापना पाहावी लागते. कारण हैदराबाद राज्य हे कधी स्थापन झालं हे माहिती असणं आपल्याला नितांत गरजेचं आहे. बघा, हैदराबाद संस्थानाचा इतिहास पाहत असताना हैदराबाद संस्थानाची स्थापना कधी झाली याच्या संदर्भात आपण थोडंसं पाहूया. इसवी सन 1512 मध्ये, बघा इसवी सन 1512 मध्ये आपण पाहतोय बहामनी साम्राज्यातून बंड करून कुतुबशहाने गोवळकोंडा या ठिकाणी आपण पाहतो कुतुबशाही निर्माण केली. आपल्याला माहित आहे बहामनी साम्राज्याची शक्ली पडली, 5 शक्ली पडली होती, बरोबर आहे. त्यात विजापूरची आदिलशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही, अहमदनगरची निजामशाही, बिदरची बरीदशाही, बरोबर आहे, बरारची इमादशाही, ह्या 5 शाह्या निर्माण झाल्या होत्या. त्यापैकी एक म्हणजे कुठली तर हैदराबादच्या जवळ असणारा गोवळकोंडा. या गोवळकोंडा या ठिकाणी आपण पाहतोय कुतुबशाही निर्माण झालेली आपल्याला पाहायला भेटते. पुढे याच कुतुबशहानं मुसी नदीच्या किनाऱ्यावर हैदराबाद किंवा त्याला जुनं नाव जे होतं भाग्यनगर, बघा हैदराबादचं जुनं नाव काय तर भागानगर किंवा भाग्यनगर असं या ठिकाणी म्हणलं जातं. आणि हे भागानगर किंवा भाग्यनगर मुसी नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं आपल्याला पाहायला भेटतं. ते कुतुबशहानं एक सुंदर शहर या ठिकाणी निर्माण केलं. त्या शहराच्या मधोमध मग आपण पाहतोय चारमिनार सारखी ऐतिहासिक वास्तू आज तागात आपल्याकडे अस्तित्वात असलेली आपल्याला दिसते. ती सुद्धा दिमागात उभी आहे आज तागात. हो ना, हे सुंदर शहर आपण पाहतोय मुसी नदीच्या किनाऱ्यावर आपण पाहतो असणारं भाग्यनगर हे वसवलं आणि त्याचं नाव बदललं. आणि नाव बदलून काय केलं तर हैदराबाद. बघा, भागानगरचं किंवा भाग्यनगरचं नाव बदलून काय केलं हैदराबाद केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. पण पुढे मुघलांच्या काळामध्ये आपण पाहतो विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस मुघल सम्राट औरंगजेब बनला, औरंगजेब बादशहाने 1687 मध्ये आपण पाहतोय हैदराबाद हा प्रदेश आपल्या वर्चस्वाखाली आणलेला आपल्याला पाहायला भेटतो, आपल्या ताब्यात घेतलेला आपल्याला दिसून येतो. आणि जोपर्यंत औरंगजेब जिवंत होता तोपर्यंत हैदराबाद हे पूर्णपणे मुघलांच्या ताब्यात असणारं एक प्रमुख ठिकाण असलेलं आपल्याला पाहायला भेटतं. पुढे औरंगजेबाचा मृत्यू जर बघितला तर आपण पाहतोय 1707 मध्ये झाला. 20 फेब्रुवारी 1707 ला औरंगजेबाचा मृत्यू झाला. आणि मृत्यूनंतर मात्र आपण पाहतोय त्याच्या वारसांमध्ये काय सुरू झालं, त्याच्या वारसामध्ये सत्ता संघर्ष सुरू झाला. त्यामुळं मुघल सत्ता ही पूर्णपणे खिळखिळी बनली. आणि त्याचाच फायदा घेतला कोण तर मग आपण पाहतो त्याचा फायदा घेतला तत्कालीन सरदार लोकांनी. जसं की आपण आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्र, बंगालमध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुर्शिद कुली खान नावाच्या व्यक्तीनं स्वतःचं एक राज्य बंगालमध्ये स्थापन केलं होतं. हे आपल्याला त्याच पद्धतीने आपण पाहतोय. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर हैदराबाद या प्रांतात किंवा या हैदराबाद या प्रांताचा निजाम उल मुल्क असलेला मीर कमरुद्दीन खान सिद्दीकी, नाव लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेत विचारलं जाऊ शकतं. बघा, औरंगजेबाच्या मृत्यूनंतर हैदराबाद प्रदेशाचा असणारा निजाम उल मुल्क मीर कमरुद्दीन खान सिद्दीकी असफ जहां पहिला. आता हा असफ जहां काय, हे असफ जहां हा खिताब आहे, मुघलांकडून भेटलेला आहे. असफ जाही घराणं असं सुद्धा या निजामांच्या घराण्याला म्हणलं गेलेलं आपल्याला पाहायला भेटतं. असफ जहां पहिला यानं काय केलं, औरंगजेबाच्या मृत्यूनंतर 1724 मध्ये हैदराबाद
स्वतंत्र राज्याची घोषणा केली. हैदराबाद हे एक स्वतंत्र राज्य असेल अशा प्रकारची या ठिकाणी घोषणा केली आणि हैदराबाद राज्याचा पहिला निजाम बनला कोण? मीर कमरुद्दीन. मीर कमरुद्दीन निजाम उल मुल्क, त्याचं नाव असंही म्हणलं जातं बघा, मीर कमरुद्दीन निजाम उल मुल्क असफ जहा पहिला उर्फ चिनक्लीज खान. ह्या पदव्या आहेत अनेक, पण आपण नाव लक्षात ठेवायचं मीर कमरुद्दीन. हरकत नाही विद्यार्थी मित्रांनो. आणि या मीर कमरुद्दीन निजाम उल मुल्कनं जे राज्य स्थापन केलं त्याच्या घराण्यात एकूण 7 निजामांनी हैदराबाद राज्यावर आपली सत्ता उपभोगलेली आपल्याला पाहायला भेटते. एकूण 7 निजाम हैदराबादच्या गादीवर येऊन गेले, जे की कर्तबगार असलेले आपल्याला पाहायला भेटतात. ही 7 निजाम इथं पाहायला भेटतात बघा. पहिला निजाम आपण दिला इथं मीर कमरुद्दीन, पहिला निजाम मीर कमरुद्दीन. दुसरा निजाम अली खान. तिसरा निजाम होता हैदराबादच्या गादीवर मीर अकबर अली खान, मीर अकबर अली खान. चौथा निजाम आहे बघा फखरुद्दीन अली खान नासिर उद्दौला, फखरुद्दीन अली खान नासिर उद्दौला हा चौथा निजाम होता. पाचवा होता बघा अली खान अफजल उद्दौला, अली खान अफजल उद्दौला हा पाचवा निजाम होता बघा. सहावा निजाम होता महबूब अली खान, सहावा निजाम महबूब अली खान. आणि शेवटचा 7वा निजाम 1911 ते 1948 या काळादरम्यान हैदराबादच्या गादीवर होता. तो म्हणजे कोण? तर मीर उस्मान अली खान. हे महाशय आपण पाहतो, मीर उस्मान अली खान हे हैदराबादच्या गादीवर राज्य करताना आपल्याला पाहायला भेटतात. एकूण 7 निजामांनी आपण पाहतो हैदराबादच्या गादीवर आपली सत्ता उपभोगलेली आपल्याला पाहायला भेटते. बरं, मीर उस्मान अली खान याच्या वर्चस्वाखाली हैदराबाद होतं कसं, किंवा तत्कालीन परिस्थिती काय होती, लोकसंख्या किती होती, क्षेत्रफळ काय होतं राज्याचं, हे सुद्धा पाहणं आपल्याला गरजेचं ठरतं. बघा मीर उस्मान अलीच्या वर्चस्वाखाली असणारा हैदराबाद, या हैदराबादचं क्षेत्रफळ जर बघितलं किंवा त्याच्या राज्याचं क्षेत्रफळ जर बघितलं तर 82,314 चौरस किलोमीटर, 82,314 चौरस मैल एवढं क्षेत्रफळ हैदराबाद संस्थानाचं होतं. आणि या हैदराबाद संस्थानाची लोकसंख्या जर बघितली 1,63,00,000 होती. बघा हैदराबाद संस्थानातील जनतेची संख्या किंवा लोकसंख्या किती होती तर 1,63,00,000. आता ही जनगणना जी आहे, ही जी लोकसंख्या आहे ती 1941च्या जनगणनेनुसार सांगितलेली आपल्याला पाहायला भेटते विद्यार्थी मित्रांनो. 1941च्या जनगणनेनुसार 1,63,00,000 एवढी लोकसंख्या हैदराबाद संस्थानामध्ये वास्तव्यास होती. बरं, संस्थानाचा जर विस्तार बघितला, या संस्थानामध्ये कुठले कुठले प्रदेश येत होते जर आपण पाहतो बघा, तेलुगू भाषिक तत्कालीन हैदराबादच्या निजामाच्या वर्चस्वाखाली कोणते प्रदेश होते तर तेलुगू भाषिक 8 जिल्हे, कानडी भाषिक म्हणजे कर्नाटकमधले 3 जिल्हे, मराठी भाषिक म्हणजे आपल्या महाराष्ट्रातली 5 जिल्हे. मग ती 5 जिल्हे कोणती होती ही हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मग औरंगाबाद, बीड बघा, औरंगाबाद, बीड, परभणी, नांदेड आणि उस्मानाबाद ही 5 जिल्हे जे आहेत, ही 5 जिल्हे ज्याला की आज आपण मराठवाडा म्हणून ओळखतो. आज मराठवाड्यामध्ये 8 जिल्हे आहेत, तत्कालीन मराठवाड्याचा जर विचार केला तर 5 जिल्हे होते. हा पूर्ण प्रदेश ह्या 5 जिल्ह्यांचा मराठवाडा म्हणून ओळखला गेलेला होता. हा पूर्णपणे हैदराबादच्या निजामाच्या वर्चस्वाखाली असलेला आपल्याला पाहायला भेटतो. आणि हैदराबादच्या निजामानं एवढ्या विस्तीर्ण प्रदेशावर आपलं वर्चस्व सुरू केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. आता हैदराबाद संस्थानामध्ये जर बघितलं तर मुस्लिम लोकसंख्या ही खूप कमी होती. हिंदूंच्या तुलनेत जर बघितलं तर खूप कमी होते. फक्त हैदराबाद संस्थानामध्ये फक्त 11% जनता ही मुस्लिम होती आणि 89% जनता जर बघितलं तर हिंदू होते. तरी पण शासक हा मुस्लिम होता आणि त्यानं आपल्या पदरी आपल्या प्रशासनामध्ये नोकरीला अधिक लोक हे मुस्लिमच ठेवलेले होते. वरिष्ठ पदावर तर जवळजवळ सर्वच मुस्लिम लोक असलेले आपल्याला पाहायला भेटतात. 85% मुस्लिम लोक नोकऱ्यांमध्ये असलेले आपल्याला पाहायला भेटतात हैदराबाद संस्थानाच्या नवाबाच्या आधिपत्याखाली. बरं, हैदराबाद संस्थानाची राजभाषा जर बघितली तर ती पारशी होती. बघा, हैदराबाद संस्थानाची राजभाषा पारशी.
शैक्षणिक भाषा जर बघितली तर उर्दू. आणि इस्लाम धर्माला हैदराबादच्या निजामानं राजाश्रय दिलेला आपल्याला पाहायला भेटतो. राजाश्रय दिलेला आपल्याला दिसून येतो. ही मीर आपण पाहतोय उस्मान अलीच्या वर्चस्वाखालील हैदराबादची परिस्थिती होती. मीर उस्मान अली कधी आला गादीवर? 1911ला. 1911 ते 1948. मग या हैदराबाद संस्थानामध्ये आपण पाहतोय सर्वसामान्य लोकांमध्ये जनजागृतीचं कार्य केलं कोण? तर त्यामध्ये आपल्याला नावं घ्यावी लागतात बघा. केशवराव कोरटकर आणि वामनराव नाईक यांचं कार्य हैदराबाद संस्थानाच्या निजामाच्या विरोधात किंवा आपण पाहतोय जी आपली हैदराबाद मुक्ती लढ्याची चळवळ सुरू झाली त्याच्यामध्ये आपल्याला ह्या दोघांची नावं घेणं अनिवार्य आहे. केशवराव कोरटकर आणि वामनराव नाईक यांचं कार्य हैदराबाद संस्थेतील जनतेला जागृत करण्याचं ठरलेलं आपल्याला पाहायला भेटतं. केशवराव कोरटकर यांनी हैदराबाद संस्थानात हैदराबादमध्येच आर्य समाजाची स्थापना केली. कारण केशवराव कोरटकर जर बघितलं तर आर्य समाजाचे अध्यक्ष होते 1904 ते 1921 पर्यंत. आणि त्यांनी हैदराबादमध्ये आर्य समाजाची शाखा स्थापना केलेली आपल्याला पाहायला भेटते. आणि पुढे आपण पाहतो केशवराव कोरटकर आणि वामनराव नाईक या दोन व्यक्तिमत्वांनी काय केलं तर आपण पाहतोय या दोघांनी मिळून विविध संस्था संघटनांच्या माध्यमातून हैदराबाद संस्थेतील जनतेला निजामाच्या विरोधात जागा करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला पाहायला भेटतो. मग ती जागृती राजकीय होती, सामाजिक होती, आर्थिक दृष्टिकोनातून होती, सांस्कृतिक जनजागृती होती. आणि या जनजागृतीचा परिणाम जर बघितला केशवराव कोरटकर आणि वामनराव नाईक यांनी केलेला त्याचा परिणाम हैदराबाद संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावर उमटलेला आपल्याला पाहायला भेटतो. खरं तर हैदराबाद संस्थानामध्ये 1920च्या नंतर मात्र आपण पाहतोय मोठ्या प्रमाणावर निजामाच्या विरोधात एक असंतोष व्यक्त व्हायला सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. एकीकडे 1920ला जर बघितलं तर देशामध्ये आपण पाहतोय महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली इंग्रजांच्या विरोधात आपला भारत स्वतंत्रता लढ्याची चालवली जात होती. तर दुसरीकडे इकडे मात्र आपण पाहतोय आपल्या मराठवाड्यामध्ये किंवा हैदराबाद संस्थानामध्ये बघितलं तर आपण पाहतोय निजामाच्या विरोधात जनजागृती चळवळ उभारलेली आपल्याला पाहायला भेटते. 1920च्या नंतर हैदराबाद संस्थानामध्ये किंवा या मराठवाड्यामध्ये आपल्या वाचनालय, व्यायामशाळा, राष्ट्रीय शाळा ह्या मोठ्या प्रमाणावर स्थापन झाल्या. यांच्या माध्यमातून ब्रिटिशाविरुद्ध काँग्रेसचं आंदोलन बघा या राष्ट्रीय शाळा, व्यायामशाळा ह्या जी सुरू झाल्या यांच्या माध्यमातून मराठवाड्यातील जनतेला किंवा हैदराबाद संस्थानातील जनतेला काय माहिती झाली किंवा कशा पद्धतीनं समाज जागृती झाली हे आपल्याला पाहायला भेटतं. बघा मराठवाडा वाचनालय, व्यायामशाळा व राष्ट्रीय शाळा स्थापन झाल्या 1920च्या नंतर. आणि यांच्या माध्यमातून जर बघितलं तर आपण पाहतो ब्रिटिशांविरुद्ध काँग्रेसनं चालवलेले आंदोलन, गोखले, टिळक आणि गांधीजी यांचे विचार, यांचं कार्य, क्रांतिकारकांचं कार्य, ब्रिटिश सरकारची दडपशाही या बाबतची इत्थंभूत माहिती हैदराबाद संस्थानातील जनतेला होऊ लागलेली आपल्याला पाहायला भेटते. आणि ही माहिती ज्यावेळेस जनतेपर्यंत पोहोचू लागली त्यावेळेस जनतेला निजामाचं सुद्धा स्वरूप या ठिकाणी दिसू लागलं. निजाम सुद्धा प्रति इंग्रजच वाटू लागलेला आपल्याला पाहायला भेटतो. आणि हैदराबाद संस्थानामध्ये निजामाच्या आधिपत्याखाली असणारी सर्वसामान्य जनता मात्र या ठिकाणी आपण पाहतोय काय होऊ लागली, निजामाच्या विरोधात असंतोष व्यक्त करून पेटून उठण्याचा प्रयत्न सुरू करताना आपल्याला पाहायला भेटते. आता हैदराबाद मुक्ती लढ्यामध्ये किंवा मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली ती म्हणजे महाराष्ट्र परिषदेनं. बघा या महाराष्ट्र परिषदेवर आयोगानं आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत मित्रांनो. महाराष्ट्र परिषदांचे अधिवेशन एकूण 6 जी अधिवेशनं झालेत त्याच्यावर प्रश्न आयोगानं आपल्याला विचारलेलाच आहे. त्यामुळं महाराष्ट्र परिषदेचं योगदान जर बघितलं तर हैदराबाद मुक्ती लढ्यामध्ये एक महत्त्वपूर्ण आहे. ही महाराष्ट्र परिषद जर बघितली ही महाराष्ट्र परिषदेची स्थापना 1934 मध्ये झालेली आपल्याला पाहायला भेटते. आता या महाराष्ट्र परिषदेची स्थापनेची पार्श्वभूमी काय बघा. 1921 मध्ये आंध्र प्रदेशात आंध्र जनसंघाची स्थापना झाली. बघा आंध्र जनसंघाची स्थापना झाली आणि पुढे यातूनच आंध्र महासभा निर्माण झालेली आपल्याला पाहायला भेटते. 1921 मध्ये आंध्र जनसंघाची स्थापना झाली आणि यातूनच पुढे आंध्र महासभा स्थापन झाली.
आणि या सभेचं 1926चं अधिवेशन शादनगर, बघा 1926चं आंध्र महासभेचं अधिवेशन शादनगर या ठिकाणी भरलं आणि या अधिवेशनाला आपण पाहतो अनेक मराठी भाषिक नेते उपस्थित होते। त्याच वेळी मग आपण पाहतो त्या अधिवेशनातच मराठी नेत्यांनी सुद्धा या ठिकाणी चर्चा केली, बोलून दाखवलं की आपण सुद्धा महाराष्ट्र परिषद या ठिकाणी स्थापन करणं गरजेचं आहे, ज्या परिषदेच्या माध्यमातून हैदराबादच्या निजामाच्या वर्चस्वाखाली असणाऱ्या सर्वसामान्य जनतेचा जो काही छळ चाललेला आहे तो थांबवता आला पाहिजे, निजामाच्या विरोधात आपल्याला पेटून उठता आलं पाहिजे, कार्य करता आलं पाहिजे। या उद्देशाने आपण पाहतोय महाराष्ट्र परिषद स्थापन करण्याचं निश्चित झालं। कुठं? शादनगर इथं भरलेल्या आंध्र महासभेच्या अधिवेशनामध्ये। आणि त्यातूनच मग पुढे 1934ला महाराष्ट्र परिषदेची काय झाली मित्रांनो? स्थापना झाली। पुढे जातो थोडंसं। आता या महाराष्ट्र परिषदेचे एकूण 6 अधिवेशन आहेत बघा, एकूण 6 अधिवेशनं या महाराष्ट्र परिषदेची पार पडली। त्यातलं पहिलं अधिवेशन जर बघितलं तर 1937ला पहिलं अधिवेशन कुठं? परतूर। परतूर कुठे आहे? जालना जिल्ह्यामध्ये। जालना जिल्ह्यामध्ये असणारं परतूर हे ठिकाण। या परतूरमध्ये महाराष्ट्र परिषदेचं पहिलं अधिवेशन 1937ला झालं। अध्यक्ष होते गोविंदराव नानल, अध्यक्ष होते गोविंदराव नानल आणि स्वागत अध्यक्ष होते गोविंदराव घारे। विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वपूर्ण मुद्दा लक्षात ठेवा, हे अध्यक्ष कोण होते, स्वागताध्यक्ष कोण होते हे परीक्षेला विचारले जातात महाराष्ट्र परिषदेचे, त्यामुळं हा पॉइंट लक्षात ठेवण्यासारखा आहे। 1937ला महाराष्ट्र परिषदेचं पहिलं अधिवेशन भरलं कुठं? परतूरला। परतूर हे जालना जिल्ह्यामध्ये एक महत्त्वपूर्ण ठिकाण। अध्यक्ष होते या अधिवेशनाचे गोविंदराव नानल, स्वागताध्यक्ष होते गोविंदराव घारे। हे पहिलं अधिवेशन तिथं पार पडलं। त्या अधिवेशनामध्ये मोठ्या प्रमाणावर आपण पाहतो मग निजाम सरकारच्या विरोधात कार्य करण्याच्या दृष्टिकोनातून चर्चा मोठ्या प्रमाणावर झाली। शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये चर्चा झालेली आपल्याला पाहायला भेटते। सर्वसामान्य जनतेची प्रश्न या अधिवेशनामध्ये मांडलेली आपल्याला पाहायला भेटते। दुसरं अधिवेशन या महाराष्ट्र परिषदेचं भरलं 1938ला, ठिकाण लातूर बघा। 1938ला दुसरं अधिवेशन महाराष्ट्र परिषदेचं भरलं लातूरला आणि त्याचे अध्यक्ष होते श्रीनिवास शर्मा बघा। महाराष्ट्र परिषदेचं दुसरं अधिवेशन कुठं भरलं? लातूरला आणि त्याचे अध्यक्ष होते श्रीनिवास शर्मा, स्वागताध्यक्ष होते भास्करराव नळदुर्गकर। भास्करराव नळदुर्गकर हे 1938ला महाराष्ट्र परिषदेचं दुसरं अधिवेशन भरलेलं आपल्याला पाहायला भेटतं मित्रांनो। तिसरं अधिवेशन आपण पाहतो 1941ला कुठं भरलं? ठिकाण उमरी। उमरी नांदेडमधलं ठिकाण, नांदेडमधील उमरी या ठिकाणी महाराष्ट्र परिषदेचं तिसरं अधिवेशन 1941ला भरलं। अध्यक्ष होते काशीनाथराव वैद्य आणि स्वागताध्यक्ष होते देविदास लवेकर। देविदास लवेकर हे अध्यक्ष असलेले आपल्याला पाहायला भेटतात। पुढे पाहतो चौथा अधिवेशन 1943ला भरलं। चौथा अधिवेशन, हे अधिवेशन भरलं कुठं? औरंगाबाद। अधिवेशन भरलं औरंगाबादला आणि अध्यक्ष होते श्रीधर वामनराव नाईक। श्रीधर वामनराव नाईक हे महाराष्ट्र परिषदेच्या तिसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते आणि स्वागताध्यक्ष होते आ. कृ. वाघमारे बघा। आ. कृ. वाघमारे या ठिकाणी स्वागताध्यक्ष होते महाराष्ट्र परिषदेच्या चौथ्या अधिवेशनाचे। पाचवं अधिवेशन जर बघितलं मित्रांनो, पाचवं अधिवेशन 1945ला भरलं। या पाचव्या अधिवेशनाचे ठिकाण जर बघितलं कुठं होतं? सेलू। सेलू हे परभणीमधलं एक महत्त्वपूर्ण ठिकाण, तालुका आपल्या साहेब। अध्यक्ष होते दिगंबरराव बिंदू आणि स्वागताध्यक्ष होते मुकुंदराव पेडगावकर। अध्यक्ष होते दिगंबरराव बिंदू आणि स्वागताध्यक्ष होते मुकुंदराव पेडगावकर। आणि हे महाराष्ट्र परिषदेचं 5वं अधिवेशन झालं। आणि 6वं अधिवेशन आणि शेवटचं अधिवेशन महाराष्ट्र परिषदेचं आपण पाहतोय 1946ला, सॉरी बघा 1946ला या ठिकाणी आपण पाहतोय महाराष्ट्र परिषदेचं 6वं अधिवेशन या ठिकाणी आपण पाहतो कुठं झालं? परत लातूरला झालं आणि अध्यक्ष होते आ. कृ. वाघमारे आणि स्वागताध्यक्ष होते फुलचंद गांधी बघा। स्वागताध्यक्ष कोण होते? फुलचंद गांधी असलेले आपल्याला पाहायला भेटतात। ही एकंदरीत महाराष्ट्र परिषदेची 6 अधिवेशनं ही पार पडली। या अधिवेशनाच्या माध्यमातून शेतकरी, कामगार, सर्वसामान्य लोकांचे प्रश्न या महाराष्ट्र परिषदेच्या माध्यमातून उचलून धरण्यात आलेले आपल्याला पाहायला भेटतात आणि निजामाच्या विरोधात आवाज उठवण्याचं काम या माध्यमातून झालं। विद्यार्थी मित्रांनो, हैदराबाद मुक्ती लढा ज्यावेळेस आपण पाहतो त्यामध्ये आणखीन एक महत्त्वपूर्ण चळवळ आपल्याला
त्याच्याकडे आकर्षित करते, त्या चळवळीकडे आकर्षित करून घेते. ती चळवळ म्हणजे वंदे मातरम चळवळ. वंदे मातरम हे गीत आहे मित्रांनो, आपल्याला माहित आहे कुणाचं आहे, तुम्हाला चांगल्या पद्धतीनं माहित आहे. वंदे मातरम ही चळवळ आपण पाहतो हैदराबाद मुक्ती लढ्यामध्ये एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड ठरला. औरंगाबादमध्ये इंटरमिजिएट कॉलेज होतं, जे की 1927ला स्थापन झालं होतं, 1927ला. आणि औरंगाबाद हा जर बघितला तर तो पूर्णपणे निजामाच्या आधिपत्याखाली असणारा प्रदेश. औरंगाबादमधल्या इंटरमिजिएट कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांनी वंदे मातरम चळवळ सुरू केली. त्याच्या पाठीमागे कारण आहेत. का सुरू केली? कारण आपण पाहतो वंदे मातरम म्हणायला विद्यार्थ्यांनी कशापायी सुरुवात केली किंवा कोणत्या कारणासाठी सुरुवात केली, तर निजामाच्या राजवटीमध्ये आपण पाहतोय विद्यार्थ्यांना उर्दू शिक्षणाची सक्ती केली जात होती, गणवेशाची सक्ती केली जात होती. मुस्लिम विद्यार्थी नसेल आणि हिंदू असेल तर त्याला तर्कशास्त्र विषय अनिवार्य होता. मातृभाषेला दुय्यम स्थान दिलं गेलेलं होतं विद्यार्थ्यांच्या. त्यामुळं आणि निजामाची प्रार्थना, निजामाचं आयुष्य वाढण्यासाठीची ईश्वराकडे केली जाणारी प्रार्थना ही विद्यार्थ्यांना रोज म्हणून घेतली जात होती. या सर्व इश्यूजमुळं, विषयांमुळं औरंगाबादमधल्या इंटरमिजिएट कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांनी वंदे मातरम गीत गायला सुरुवात केली. जे वंदे मातरम गीत 1905ला जर बघितलं, बंगालच्या फाळणीमध्ये लोकांच्या ओठावरचं गीत होतं बघा. वंदे मातरम, सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्यश्यामलाम मातरम वंदे मातरम, हे गीत औरंगाबादच्या इंटरमिजिएट कॉलेजमधल्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी गायला सुरुवात केली. ज्या वेळेस वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी वंदे मातरम गीत गायला सुरुवात केली, ही गोष्ट इंटरमिजिएट कॉलेजच्या प्राचार्याला समजली. त्यावेळेस मात्र इंटरमिजिएटच्या प्राचार्याने, औरंगाबादमधील इंटरमिजिएट कॉलेजच्या प्राचार्याने वंदे मातरम गीत म्हणण्यास विद्यार्थ्यांवर बंदी घातली. आणि ज्या वेळेस प्राचार्याने बंदी घातली त्यावेळेस मात्र आपण पाहतो औरंगाबादमधल्या इंटरमिजिएट कॉलेजच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी अन्न सत्याग्रहाला सुरुवात केली. अन्न त्यागलं बघा, उपोषण सुरू केलं, गांधीजींचा फंडा या ठिकाणी यूज केला त्याने बघा, अन्न सत्याग्रह सुरू केलेला आपल्याला पाहायला भेटतो. आणि या आंदोलनाला ज्या वेळेस आपण पाहतोय विद्यार्थ्यांनी उचलून धरलं, त्यावेळेस या आंदोलनाला गोविंदभाई श्रॉफ यांनी चिथावणी दिली. गोविंदभाई श्रॉफ हे देखील निजामाच्या महाविद्यालयामध्ये एक शिक्षक म्हणून कार्यरत असणारे, परंतु त्यांना काढून टाकलं. मग त्यानंतर मात्र आपण पाहतो गोविंदभाई श्रॉफ यांनी या वंदे मातरम चळवळीला पाठिंबा दिला, चिथावणी दिली, प्रोत्साहन दिलेलं आपल्याला पाहायला भेटतं. आणि ही चळवळ आपण पाहतोय औरंगाबादमध्ये सुरू झालेली ती हैदराबादपर्यंत पोहोचली, हैदराबादपर्यंत पोहोचलेली आपल्याला पाहायला भेटते. आणि या चळवळीचा लोण सर्वत्र जिकडं पाहावं तिकडं ही पसरलं. आणि वंदे मातरम गीत हे हैदराबाद मुक्ती लढ्यामध्ये सुद्धा एक लोकांच्या ओठावरचं गीत बनलेलं आपल्याला पाहायला भेटतं पहा. आणि या सर्व कारणांमुळं औरंगाबादमधील इंटरमिजिएट कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कॉलेजमधून काढून टाकलं, वसतिगृहातून काढून टाकलं. त्यांच्या शिक्षणावर पाणी फेरण्याचं काम निजामाच्या आदेशानुसार या ठिकाणी झालं. निजाम दडपशाही करू लागलेला आपल्याला पाहायला भेटतो. आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा उत्स्फूर्त पद्धतीनं जे उस्मानिया विद्यापीठ होतं 1917ला स्थापन झालं, या उस्मानिया विद्यापीठातून आपले दाखले काढून घ्यायला सुरुवात केली. राष्ट्रीय सरकारी ज्या शाळा होत्या त्या शाळातून आपली दाखले काढून घ्यायला सुरुवात केली. अशी जवळजवळ 1200 विद्यार्थी होती. 1200 विद्यार्थी ही शिक्षणापासून वंचित राहणार होती. त्यामुळं नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू टी.जे. केदारनी आपल्या नागपूर विद्यापीठामध्ये या 1200 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला आणि त्यांचं पुनर्वसन केलं शैक्षणिक दृष्टिकोनातून. पण ही वंदे मातरम चळवळ आपण पाहतो हैदराबादच्या निजामाला थोडीशी बघा अशांत करताना आपल्याला पाहायला भेटते. निजाम व्हायब्रेट होताना आपल्याला पाहायला भेटतो. ही चळवळ चाललेली आपल्याला पाहायला भेटते, वंदे मातरम चळवळ. थोडंसं पुढे जाऊया बघा. हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये किंवा मराठवाडा मुक्ती लढ्यामध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली ती म्हणजे हैदराबाद स्टेट काँग्रेसने.
आता हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना जर बघितली 29 जून 1938 ला झाली मित्रांनो. हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना 29 जून 1938 ला झालेली आपल्याला पाहायला मिळते. आता ही संघटना ज्यावेळेस स्थापन झाली याचं नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थांकडे होतच, विषय नाही. पण ही संघटना ज्यावेळेस स्थापन झाली, ही परिषद ज्यावेळेस स्थापन झाली किंवा हैदराबाद स्टेट काँग्रेस ही ज्यावेळेस स्थापन झाली त्यावेळेस आपण पाहतो तात्काळ निजामानं आदेश काढला आणि या हैदराबाद स्टेट काँग्रेसवर बंदी आणली. कधी आणली बंदी? 8 ऑगस्ट 1938 रोजी. बघा, हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना जर बघितली 29 जून 1938 ला झाली आणि निजामाने तात्काळ या हैदराबाद स्टेट काँग्रेसवर 8 ऑगस्ट 1938 रोजी पूर्णपणे बंदी आणलेली आपल्याला पाहायला भेटते. कारण ही हैदराबाद स्टेट काँग्रेस जी आहे तर निजाम सरकारच्या विरोधात दहशतवादी कारवाया करणारी संघटना आहे अशा प्रकारचा आरोप ठेवला गेला. आणि पब्लिक सेफ्टी रेग्युलेशन कायद्यान्वये हैदराबादच्या निजामानं या संघटनेवर बंधनं आणलेली आपल्याला पाहायला भेटतात. मग पुढे हैदराबाद संस्थानामध्ये आपण पाहतोय हैदराबाद स्टेट काँग्रेसवर बंधनं आणल्यानंतर सत्याग्रहाची चळवळ सुरू झाली. 1938 मध्ये आपण पाहतोय सेनापती बापटांनी सत्याग्रहाची मोहीम सुरू केली, सत्याग्रह चळवळ सुरू केलेली आपल्याला पाहायला भेटते. आणि ही सत्याग्रह चळवळ सुरू करून सहाय्यक काँग्रेसनिष्ठ मंडळ हैदराबाद संस्थानामध्ये स्थापन केलं आणि तिच्या माध्यमातून सत्याग्रहाची चळवळ कार्यान्वित केली. यालाच अनुसरून पुढे आपण पाहतोय हैदराबाद स्टेट काँग्रेसनं सुद्धा हैदराबाद मुक्ती लढ्यामध्ये किंवा हैदराबाद संस्थानामध्ये सत्याग्रहाला सुरुवात केली. पुढे गांधीजींनी मात्र या सत्याग्रहाच्या चळवळीला विरोध दर्शविला. गांधीजींनी सांगितलं की हैदराबादच्या निजामाच्या विरोधात हैदराबाद संस्थानामध्ये सत्याग्रहाची जी चळवळ सुरू केलेली आहे ती तात्काळ स्थगित करावी अशा प्रकारचा सल्ला दिला. कारण गांधीजींना भीती होती. कोणती भीती होती? की सत्याग्रहाची चळवळ ही कट्टर हिंदुत्ववादी लोकांच्या हातामध्ये गेली तर निश्चित वेगळे परिणाम दिसून येतील. म्हणून गांधीजींनी सल्ला दिला हैदराबाद स्टेट काँग्रेसला, बघा की बाबा तुम्ही चळवळ चालवू नका. मग या हैदराबाद स्टेट काँग्रेसवर जी बंदी लादली गेली होती ती बंदी उठवली कधी? अखिल भारतीय प्रजामंडळी संस्थानिकांच्या लोकांमध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंचाही समावेश होता. पंडित जवाहरलाल नेहरूंनी आपण पाहतोय सूचना केली की बाबा हैदराबाद स्टेट काँग्रेसवर जी तुम्ही बंदी आणलेली आहे ती बंदी उठवा. मग त्यावेळेस आपण पाहतो 3 जुलै 1946 रोजी हैदराबाद स्टेट काँग्रेसवरील बंदी उठवण्याचं काम झालेलं आपल्याला पाहायला भेटतं. 3 जुलै 1946 रोजी. आणि 3 जुलै 1946 नंतर जर बघितलं तर हैदराबाद स्टेट काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी स्वामी रामानंद तीर्थ यांनी मोठ्या प्रमाणावर कार्य केलं. स्वामी रामानंद तीर्थ 1946 ते 1950 पर्यंत हैदराबाद स्टेट काँग्रेसचे अध्यक्ष असलेले आपल्याला पाहायला भेटतात. आणि या हैदराबाद स्टेट काँग्रेसच्या माध्यमातून आपण पाहतोय काय झालं तर मोठ्या प्रमाणावर निजामाच्या विरोधात आवाज उठवला गेलेला आपल्याला दिसून येतो. बघा, ही हैदराबाद स्टेट काँग्रेस 29 जून 1938 ला स्थापन झाली होती आणि ह्याचे पहिले अध्यक्ष होते गोविंदराव नानल आणि सरचिटणीस होते रामकिशन धूत. परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण मुद्दा विद्यार्थी मित्रांनो, हैदराबाद स्टेट काँग्रेस. आता हैदराबाद स्टेट काँग्रेसनं निजामाच्या विरोधात एक अंतिम लढा लढण्याचं काम सुरू केलं मित्रांनो. अंतिम लढा, कारण एकीकडे भारताला आता स्वातंत्र्यता मिळणार, भारताला स्वातंत्र्य मिळण्याची घटिका जवळ येऊ लागली, तसतसं हैदराबाद संस्थानामध्ये आपण पाहतोय हैदराबाद स्टेट काँग्रेसनं मात्र या ठिकाणी आपण पाहतोय निजामाच्या विरोधात शड्डू ठोकला, शंखनाद केला निजामाच्या विरोधात. आणि हैदराबाद स्टेट काँग्रेसनं निजामाच्या विरोधात अंतिम लढा 1947 ते 1948 दरम्यान मोठ्या प्रमाणावर व्यापक स्वरूपामध्ये सुरू केलेला आपल्याला पाहायला भेटतो. मग निजामाच्या विरोधात हा शेवटचा लढा हैदराबाद स्टेट काँग्रेसनं लढण्यासाठी कोणत्या मार्गाचा अवलंब केला तर हैदराबाद संस्थानातील जनतेला जागृत करणे, हैदराबाद संस्थानातील जनतेला सत्याग्रह करण्यासाठी प्रेरित करणं,
हैदराबाद संस्थानातील जनतेला झेंडावंदन करायला लावणं, जंगल सत्याग्रह करायला लावणं, शेतसारा सरकारकडे भरू नका अशा पद्धतीची चिथावणी देणं, धान्यांची गोदामं लुटणं, रेल्वे स्टेशन जाळणं, पोलीस स्टेशन जाळणं, शाळा कॉलेज महाविद्यालयावर पूर्णपणे बहिष्कार टाकावा विद्यार्थ्यांनी, अशा प्रकारच्या मार्गाचा अवलंब हैदराबाद स्टेट काँग्रेसच्या अंतिम लढ्याच्या माध्यमातून झालेला आपल्याला पाहायला भेटतं. विद्यार्थी मित्रांनो, इव्हन एवढंच नाही, माउंटबॅटन योजनेनुसार 15 ऑगस्ट 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळणार हे घोषित झाल्यानंतर स्वामी रामानंद तीर्थांनी स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलं. बघ काय सांगितलं तर आपण पाहतोय की 7 ऑगस्ट 1947 हा दिवस हैदराबाद संस्थान भारतीय संघराज्यामध्ये सामील करण्याचा दिवस म्हणून साजरा करायचा ठरवलेला होता. आणि ही सगळी कार्य हैदराबाद स्टेट काँग्रेसच्या अंतिम लढ्यामध्ये सुरू आहेत. इव्हन एवढंच नाही, हैदराबाद स्टेट काँग्रेसच्या अंतिम लढ्याचं सत्र सुरू असताना याच काळामध्ये हैदराबादचा निजाम मीर उस्मान अली याच्यावर बॉम्ब हल्ला केला, बॉम्ब टाकला याच्यावर, परंतु हैदराबादचा निजाम बचावला. बॉम्ब टाकणारा व्यक्ती कोण होता तर आपण पाहतोय नारायणराव पवार. नारायणराव पवार या व्यक्तीनं हैदराबादच्या निजामाच्या वरती बॉम्ब टाकण्याचा प्रयत्न केला होता, पण निजाम बचावलेला आपल्याला पाहायला भेटतो. आयोगानं यावर प्रश्न विचारलेला आहे. हरकत नाही विद्यार्थी मित्रांनो, हैदराबाद स्टेट काँग्रेसचा हा अंतिम लढा हैदराबादला मुक्त करण्यासाठी चाललेला आपल्याला पाहायला भेटतो. हैदराबाद संस्थान हे भारतामध्ये विलीन करण्यासाठी तत्कालीन भारत सरकारनं कोणती भूमिका घेतली, ऑपरेशन पोलो हे कशा पद्धतीने राबवलं गेलं आणि ऑपरेशन पोलो राबवत असताना कोणत्या मार्गाने हैदराबाद संस्थानामध्ये सैन्य घुसवण्यात आलं आणि हैदराबाद संस्थान भारतामध्ये कशा पद्धतीनं विलीन झालं किंवा हैदराबाद संस्थान हे भारतीय सरकारकडे कशा पद्धतीनं सरेंडर झालं, या बाबतीतला व्हिडिओ पाहूया पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.